महाविकास आघाडीत सर्वाधिक फायदा कुणाला झाला हे लोकसभेत दिसून आलं आणि तोच कल साम आणि सकाळच्या सर्वेतून समोर येतोय। महाविकास आघाडीत सर्वाधिक फायदा हा विधानसभेतही काँग्रेसला होऊ शकतो असा कल साम आणि सकाळच्या सर्वेतून समोर आलाय। तर ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन नुकसान केले असाही कल महाराष्ट्रातून साम आणि सकाळच्या सर्वेतून समोर आलाय। पाहुयात महाविकास आघाडीत सर्वाधिक लाभ कुणाला होऊ शकतो। बघा 37.1% लोकांनी म्हटलंय काँग्रेसला, 18.5% लोकांनी म्हटलंय शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, 13.6% लोकांनी म्हटलंय शिवसेनेच्या ठाकरे गटाला आणि 30.8% लोकांचं म्हणणं आहे की सर्व घटक पक्षांना समान फायदा होऊ शकतो। उद्धव ठाकरेंना नुकसान होऊ शकतं म्हणणारे किती आहेत पाहूयात। हो, 31.3% लोकांनी म्हणणे उद्धव ठाकरेंना नुकसान झालंय, तर 43.3% लोक म्हणतात नाही, तर 25.4% लोकांचं म्हणणं आहे की याबाबत सांगता येत नाही। भाजपमध्ये मुख्यमंत्री पदासाठी सर्वाधिक पसंती ही नितीन गडकरींना असल्याचं साम आणि सकाळच्या सर्वेतून समोर आलंय। तर देवेंद्र फडणवीसांना दुसऱ्या क्रमांकाची टक्केवारी मिळाली आहे। बघा सर्वाधिक पसंती ही गडकरींना आहे, 47.1% लोकांनी दिलेली आहे। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना 18.8% लोकांनी पसंती दिली आहे। तर सुधीर मुनगंटीवार जे भाजपचे मंत्री आहेत त्यांना 2.8%, तर विनोद तावडे जे भाजपचे महासचिव आहेत त्यांना 6.3% लोकांनी पसंती दिली, तर पंकजा मुंडेंना 0.5% लोकांनी पसंती दिली।